नमस्कार मित्रांनो, फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजेच ITBP याच्यामध्ये काही वेकेन्सी आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्याच्यामध्ये पाहिलं तर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ हेड कॉन्स्टेबल अँड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक 2024 अशा या पोस्ट आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन पूर्णपणे करायचे आहेत. आपल्याला कसं करायचं आहे, काय करायचं आहे, पुढे आपण बघणार आहोत. पूर्णपणे PDF जवळजवळ 28 पानांची PDF आहे मित्रांनो. तर आपल्याला जे मेन पॉईंट आहेत तेच आपल्याला इथे पाहायचे आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुमचं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती SSCGD याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असे बेल आयकॉन प्रेस करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही डेट जर पाहिल्या तर 24 डिसेंबरपासून हा फॉर्म सुरू होणार आहे. ते जवळजवळ आपल्याला 22 जानेवारी 2025पर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. म्हणजे आपल्याकडं नाही म्हटलं तरी 1 महिन्याचा कालावधी आहे पूर्णपणे फॉर्म भरण्यासाठी. तर याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक अशा 2 पोस्ट आहेत. तर हेड कॉन्स्टेबलसाठी 7 वेकेन्सी आहेत आणि कॉन्स्टेबलसाठी 44 वेकेन्सी. यामध्ये जर कास्ट वाईज पाहिलं आपण तर हेड कॉन्स्टेबलसाठी अनरिझर्वसाठी 2 वेकेन्सी आहेत, STसाठी 3, OBCसाठी 1, EWS 1 अशा 7 वेकेन्सी आहेत आणि कॉन्स्टेबलसाठी अनरिझर्वसाठी 17, त्यानंतर SCसाठी 7, ST 7, OBC 7, EWS 6 असे 44 वेकेन्सी आहेत. तर पुढे जाऊयात मित्रांनो. याची जी पूर्णपणे ऑफिशियल वेबसाईट आहे recruitment.itbppolice.nic.in अशी पूर्णपणे वेबसाईट आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पे स्केल दिलेले. पे स्केलमध्ये जर पाहिलं तर हेड कॉन्स्टेबलसाठी लेवल 4चं पे स्केल आहे. म्हणजे बेसिक तुमचं 25,500 ते 81,100 असं आहे. म्हणजे जर सुरुवातीचं पेमेंट पाहिलं आपण तर जवळजवळ 30,000पर्यंत जाऊ शकतं, 30पेक्षाही जास्त. आणि कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिकचा आपण जर विचार केला तर इथे पे जे आहे तुमचं 21,700 बेसिक आहे. म्हणजे तुमचं 28-29,000पर्यंत जाऊ शकतं, असं इथं पेमेंटचा रूल आहे मित्रांनो. पुढे गेलं पोस्ट जर एज लिमिट पाहिलं, मिनिमम क्वालिफिकेशन पाहिलं तर हेड कॉन्स्टेबलसाठी तुमचं 18 ते 25 वय असणं तर गरजेचं आहे आणि 12वी पास असणं तर गरजेचं आहे. त्याचसोबत तुमच्याकडं सर्टिफिकेट इन मोटर मेकॅनिक फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं ITI मोटर मेकॅनिकचं झालेलं असणं तर गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉन्स्टेबलसाठी जर विचार केला तर 18 ते 25 वर्ष आणि तुमचं 10वी पास, त्याचसोबत तुमचं ITI असणं इथं गरजेचं पाहिजे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचं असणं इथे गरजेचं आहे, असं यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. कटआउट डेट जी आहे तुमचं मित्रांनो, तर कटआउट डेट ऑफ एज रिलेक्शनसाठी 22 जानेवारी 2025 जे आहे ते कॅन्डिडेट शुड हॅव नॉट बीन बॉर्न अर्लियर दॅन 23 जानेवारी 2000 म्हणजे 23 जानेवारी 2000च्या आतमध्ये तुमचा जन्म नसावा आणि 22 जानेवारी 2007 याच्यानंतर तुमचा जन्म नसावा. म्हणजे तुमचा 2000 ते 2007 या दरम्यान तुमचं जर बर्थ डेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल भरपूर अशी गोष्ट माहिती दिलेली आहे. तर ती आपण वाचत बसलो तर आपला व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालेला आहे, तो पुढे अजून जास्त जाऊन मोठा होऊन जाईल. एज रिलेक्शनचं पाहिलं मित्रांनो तर SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 3 वर्ष अशा प्रकारे. त्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनमध्ये सुद्धा जर कास्टमध्ये असेल तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे एज रिलेक्शन दिलेलं आहे आपल्याला. पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो भरपूर असे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड्स आपण जर विचार केला तर तुमची हाईट 170 असणे तर गरजेचं आहे. चेस्ट न फुगवता 80 आणि फुगवून 85. त्यानंतर बाकी जसं आपण SSCGDसाठी आपल्याला जे D सर्टिफिकेट काढतो त्यामध्ये जर पाहिलं तर 165 सेंटीमीटर हाईट, 78 न फुगवता आणि 83 फुगवून असं आपल्याला इथे रिलेक्शन दिलेलं आहे. बाकी मित्रांनो आय साईड वगैरे दिलेलं आहे 6x6 असणं तर गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. टॅटू वगैरे भरपूर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. टॅटूबद्दल एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नसेल पाहिला तर जाऊन तुम्ही आत्ताच्या तो पाहू शकता. ॲप्लिकेशन फीचा जर विचार केला तर ॲप्लिकेशन फी आपल्याला 100 रुपये इथे लागणार आहे मित्रांनो. ती भरून तुम्ही आपलं डायरेक्टली ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता मित्रांनो फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये जर पाहिलं तर आपल्याला इव्हेंट्समध्ये 1600 मीटर रनिंग आहे, ती तुम्हाला 7 मिनिट 30 सेकंदामध्ये पार करायची आहे. लाँग जंप तुम्हाला 11 फीट आहे, हाय जंप 3.5 फीट आहे. तर एवढेच फक्त आपल्याला डायरेक्टली पार करायचं आहे. बाकी यामध्ये कोणतेही वेगळे काही फिजिकल टेस्ट नाही आहेत किंवा मार्किंग नाही आहे, फक्त आपल्याला क्रॉस करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST. तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, तुमची हाईट, चेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे तुमचा आधी विचार जर केला, जसं तुम्हाला वरती सांगितलं 170 तुमची हाईट असणं गरजेचं आहे, त्या टेस्ट होऊन जातील. त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत, 10वीचे डॉक्युमेंट आहेत, ITIचे आहेत. जर कास्टमधून फॉर्म भरत असेल तर तुम्हाला कास्टचे डॉक्युमेंट आहेत. बाकी आधार कार्ड, पॅन, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवावे लागणार आहेत.
रिटन एक्झामिनेशन तुमची 100 मार्कची असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जनरल नॉलेज 10 मार्क, 10 मार्कसाठी 10 प्रश्न, मॅथमॅटिक्स 10 साठी 10, हिंदी इंग्लिश 20 साठी 20 आणि ट्रेड रिलेटेड थेअरी म्हणजे तुमचं जे काही मोटर मेकॅनिक आहे त्यासाठी 60 मार्कसाठी 60 प्रश्न असणार आहेत. जवळजवळ 2 तास तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण मित्रांनो तर प्रॅक्टिस स्किल टेस्ट 50 मार्कचे असणार आहे. म्हणजे तुम्हाला व्हेकल इन्स्पेक्शन करायचं आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ फॉल्ट्स करायचं आहे, रिफिक्शन डिफेक्ट्स करायचं आहे, हँडलिंग ऑफ टूल्स 5 असे 50 मार्कचे 3 प्रश्न असणार आहेत. मेरिट लिस्ट तुमची नंतर लागणार आहे मित्रांनो. नंतर डिटेल मेडिकल एक्झामिनेशन तुमचंसुद्धा असणार आहे. त्यानंतर रिव्ह्यूसुद्धा असणार आहे. म्हणजे तुम्हाला ते नॉर्मल मेडिकलबद्दलही आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो आपण. जवळजवळ 28 पानांची ही पूर्णपणे PDF आहे. ही PDF जर तुम्हाला हवी असेल, सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, mhfauji.com याच्यावरती आपल्याला mhfauji.com असं टाकायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा पोस्ट मिळतील. त्यापैकी हा जो तुम्हाला फोटो दिसतोय ITBP भरती 2025 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही ते खाली जाऊ शकता. पूर्णपणे मराठीमध्ये पोस्ट आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. तुम्ही पूर्णपणे पोस्ट वाचून झाल्यानंतर तुम्हाला इथं मूळ जाहिरात येथे क्लिक करा. इथे तुम्ही केली तर PDF मिळून जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिंपल तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आपली ITBPची ऑफिशियल वेबसाईट ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ह्या सगळ्या टॅब ओपन झालेल्या आहेत. तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल, कन्फर्म मेल, न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथे पूर्णपणे भरती करायची आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुमचा पासवर्ड आणि युजर ID बनून जाईल. ते झाल्यानंतर तुम्हाला सिंपल लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं लॉग इन झाल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला एक ID मिळून जाईल आणि तुम्ही फॉर्म पूर्णपणे भरू शकता. मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा.